मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन ह्यांचे संयुक्त मत्स्य व्यवस्थापन म्हणजेच जॉईंट फिशरीज मॅनेजमेंट, तर हे काय करतं आहे की आपला जो समुद्रात मासेमारीचा जो दुष्काळ येणार आहे तो दुष्काळ कसा थांबवता येईल, त्याचप्रमाणे आपले जे कोळी बांधव आहेत, जे मच्छीमार बांधव आहेत, ह्यांना मच्छीचा मुबलक साठा कसा मिळेल, म्हणजेच काय होईल सामाजिकरित्या, आर्थिक दृष्टिकोनातून, त्याचप्रमाणे कल्चरल दृष्टिकोनातून ह्यांचं संवर्धन होईल मच्छीमारांचं। ह्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाने एक छान युक्ती लावली बरं। युक्ती म्हणजे काय तर आर्टिफिशियल रीफ। आर्टिफिशियल रीफबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या किनारपट्टी जी आपली 720 किलोमीटरची किनारपट्टी आहे, तिथे विविध गावांमध्ये, वेगवेगळ्या कोळीवाड्यांमध्ये, मच्छीमारांच्या गावांमध्ये त्यांनी आर्टिफिशियल रीफ इन्स्टॉल केलेत समुद्रामध्ये। त्याच्यामुळे काय होतं, आर्टिफिशियल रीफ म्हणजे काय, एक ब्लॉक असतो मोठा, तर तो ब्लॉक समुद्रात टाकला जातो आणि मग काही महिन्यानंतर त्या ब्लॉकच्या शेजारी प्लँक्टन जमतं। प्लँक्टन म्हणजे जे आपण बोलतो ना शेवाळ, आणि ती शेवाळ जेव्हा त्या ब्लॉकवर जमते, ती शेवाळ खाण्यासाठी आजूबाजूची छोटी मच्छी येत असते आणि मग ती छोटी मच्छी खाण्यासाठी मोठी मच्छी पण येते, म्हणजे घोळ, दाडे, सुरमई यांच्यासारखी मोठमोठं मावरं, मोठमोठी मच्छी त्या आर्टिफिशियल रीफच्या इथे जमणार। याच्यामुळे काय होणार, एकतर मत्स्य दुष्काळ आहे, पण हा मत्स्य दुष्काळावर मात करण्यासाठी आर्टिफिशियल रीफ आपल्याला खूप मदत करणार आहे। तर मत्स्य व्यवसाय विभागाच्या ह्या आर्टिफिशियल रीफच्या प्रोजेक्टला प्रत्येक मच्छीमार म्हणून, प्रत्येक कोळी म्हणून, कोळीण म्हणून आणि यूथ म्हणून आपण साथ देऊया, आणि जर साथ दिली तरच आपल्याला या मत्स्य दुष्काळाला आपल्याला टक्कर देता येईल। आर्टिफिशियल रीफ किंवा कृत्रिम शैलभित्तिकेचा प्रयोग जो आपण करतो आहोत, यामध्ये माशांसाठी प्रजनन स्थळ आपण निर्माण करतो आहोत आणि यांच्या संरक्षण संवर्धनाच्या जबाबदाऱ्या आपण एक आर्टिफिशियल रीफ एकेका सोसायटीने दत्तक घ्यावी या संकल्पनेतून आली।